मालविका, तू आती है ना? बस काही कळतच नाहीये. तुला माहितीये का, बाबांनी हळू बोललेलं नाही, मनात बोललेलं वाक्य सुद्धा मला ऐकू येतं. आई कसं? जादू आहे, जादू. खरंच? हॅलो पलाश, ताबडतोब घरी ये. ऐकलं नास का तू? ताबडतोब घरी ये. हे बघ, आजची डेटच नव्हती ना. नाही कळतंय मला की इमर्जन्सी शूटिंग आहे, करणं भागच आहे, पण प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का, मी माझ्या फॅमिलीला घेऊन बाहेर चाललोय. म्हणजे ऑलरेडी निघालोय. ते शूट कॅन्सल नाही का होऊ शकत? ओ, पण तू आता आला नाहीस तर तुला तुझ्या फॅमिली बरोबर कधीच बाहेर जाता येणार. येत आहे ना लक्षात? तू आई बाबांना का नाही सांगितलं असेल? नाही म्हणजे ते ओरडले असते, माहितीये मला. पण तुझं आणि समीर काकाचं लग्न जवळजवळ झालंच असंच आहे ना? मी समीरला अजून काही सांगितलेलं नाहीये. तू तिकडे एकटा आहे ना मालू? त्याला अभ्यासाचं, पैशांचं, सगळ्याचं टेन्शन आहे. आणि तुला माहितीये, हे जर त्याला कळलं तर तू सगळं सोडून माझीच काळजी करत बसेल, हो की नाही? मालू, तू आई बाबांना काही सांगणार नाहीस ना? समीर आल्यानंतर सगळ्यांना सांगायचंच आहे. तू नको काळजी करू शकतो. नाही सांगणार कोणा. असं नर्वस नको होस रे, तुला जायला लागणार आहे ना. हा, हे बघ, आता तुझ्यामुळे कोणाचा तरी वेळ आणि पैसे वाया जात आहेत, हे बरोबर नाही ना. आफ्टर ऑल इट्स युअर प्रोफेशन, राईट? ठीक आहे, जा तू. फक्त एक काम करतो आम्ही, मी आणि मिहीर जातो. नाहीतर मिहीरराव आधीच फुरंगटून बसलेत, रडायलाच लागतील आता. तुझं काम संपलं की आम्ही जिथे असू तिथे येऊन आम्हाला जॉईन होशील तू? मालू तुला खूप अटॅच्ड आहे. ती तुला सांभाळून घेईल, समजून घेईल, हो ना? पण इतकी मोठी गोष्ट मनात दडपून ठेवणं एवढी मोठी नाहीये ती. चुकून तिच्या तोंडातून बाहेर पडलं आणि घरच्यांना सगळं कळलं तर? मीराला भेटून मी पहिलं पाऊल उचललंच आहे. दुसरं पाऊल उचलण्याआधी ही फायनल वॉर्निंग. तेव्हा या संधीचा तू ताबडतोब उपयोग करून घे, अदरवाईज आय डोंट नो. मी विचारलं, तुला घरी यायला उशीर का झाला? कुठे गेली होतीस का? मैत्रिणी बरोबर होत्या का?